महाराष्ट्र के विभिन्न जिलों से योग शिक्षक अकोला में विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी को ज्ञापन देने आए तो मिटकरी निर्धारित दौरे के कारण योग शिक्षकों के प्रतिनिधि मंडल से नहीं मिल पाए। पिछले 5-6 वर्षों से सरकार के राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन के तहत मानदेय के आधार पर योग शिक्षकों की नियुक्ति की गई थी, लेकिन वर्ष 2025 में बिना किसी पूर्व सूचना के योग शिक्षकों को कार्य मुक्त कर दिया गया। इसके कारण योग शिक्षकों के सामने भुखमरी का संकट खड़ा हो गया है और उनका जीवन परिवार दयनीय हो गया है। शिक्षकों की पुनः नियुक्ति करने और वित्तीय वर्ष 2025-26 में के लिए पीआई स्वीकृत करने तथा योग शिक्षकों को पुनः सेवा में रखने की मांग करते हुए उन्होंने विधायक अमोल मिटकरी को ज्ञापन सौंपा है। ठिकाणी अकोला इथे योग शिक्षिका या ठिकाणी आमदार अमोल मिटकरी यांना भेटण्यासाठी आले असता काही नियोजित दौरा असल्यामुळे त्यांना ते भेटू शकले नाही। तर त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण जाणून घेऊया। काय आपल्या मागण्या होत्या? आपण आमदार मिटकरी यांना एक आशेचा किरण घेऊन अकोला इथे भेटण्यासाठी आला होतात। काय आपला विषय होता? सर्वांना माझा नमस्कार। मी स्वाती कडू, मी वर्धेहून आलेली आहे आणि हे संपूर्ण सोबत जे दिसणारे योग शिक्षक लोक ते पण आपापल्या जिल्ह्यामधून आलेले आहे। नागपूर जिल्हा, अमरावती, यवतमाळ अशा जिल्ह्यातून सर्व लोक आम्ही एक आशाचं किरण म्हणून एक निवेदन देण्याकरिता आम्ही अमोल मिटकरी साहेबांना आज जे आमदार साहेब आहे त्यांच्या भेटीकरिता आम्ही अकोला इथे आज आम्ही आलेलो आहोत। पण ते उपस्थित नसल्याकारणाने त्यांचा बाहेर ठिकाणी त्याचा दौरा असल्याकारणाने आजची भेट होऊ शकली नाही। पण आमच्या ज्या काही मागण्या आहे योग शिक्षक लोक सगळे महाराष्ट्रामधील, तर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अशा प्रकारे आहेत की आम्हाला 2019 पासून जी आम्ही सेवा देत होतो कंत्राटी बेसवर जे लोक होतं आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये, तर त्या ठिकाणावर आम्हाला या 2025 सर्व संपूर्ण योग शिक्षकांना महाराष्ट्रातील कामावर रुजू असताना त्यांना न कळत कुठल्याही प्रकारे लेखी स्वरूपात कुठल्याही कागद स्वरूपात आम्हाला अशा प्रकारे काही सांगण्यात आलेलं नाही आणि कामावरून कमी करण्यात आलं। त्यानंतर दुसरा म्हणजे काय PIP मंजूर नाही। आम्ही विविध ठिकाणी म्हणजे सर्व बावनकुळे साहेब जसं वरील जे वरिष्ठ जे लोक आहेत आमदार साहेब, पालकमंत्री साहेब सगळ्या ठिकाणी आम्ही सगळ्यांची चर्चा केली, सगळ्यांना निवेदन दिलं, पण सगळीकडून एकच उत्तर आलं की PIP मंजूर नाही। तर शासनाला अशी विनंती आहे मला की आमचा PIP मंजूर करून देण्यात यावा व आम्हाला सेवेमध्ये पुन्हा कायमस्वरूपी रुजू करून घेण्यात यावं व आमच्या ज्या काही मागण्या आहेत जसे त्याच्यामध्ये सर्व जो आम्ही आतापर्यंत सेवा दिली गोर गरीब सर्व लोक याच्यामध्ये सर्व कार्यरत आहे। सगळे कोणी ना कोणी सगळे कुटुंब आमच्यावर डिपेंड आहे। लहान मुलं आहे आमचं शिक्षण जे योगामधून झालेलं आहे आणि मग आम्ही अशा वेळेस काय करावं? कारण आम्ही घटस्फोटित महिला, विधवा महिला अशा आम्ही एकल महिला आमचं पूर्ण कुटुंब लहान मुलं याच्यावर जगत आहे। मग शेवटी आमच्यापाशी आत्महत्या करण्यास पर्याय नाही आहे। शेवटला एक पर्याय म्हणून आम्ही आशेचं किरण घेऊन आलो। शासनाला ही कळकळीनं विनंती आहे लवकरात लवकर आमचं जे काम पूर्ववत चालू करून द्यावं आणि जे आमचा PIP मंजूर करून द्यावा आणि आमचे जे राहिलेले जे मानधन आहे 2025 ते 26 पासून जे 24 पासूनचे जे मानधन आमचे अटकलेले आहे 24 पासूनचे ते पण लवकरात लवकर शासनाने आमचंवालं काढून द्यावं आणि कायमस्वरूपी आम्हाला सेवेमधून घेण्यात यावं आणि योग शिक्षकांना एक योग्य तो न्याय द्यावा ही शासनाला कळकळून विनंती आहे। धन्यवाद। या ठिकाणी योग शिक्षिका यांनी आपल्या अतिशय संवेदनशील भावना त्यांनी व्यक्त केल्या। कुठल्याही प्रकारे कुठलंही नोटीस किंवा कुठलीही त्यांना माहिती न देता त्यांना सेवेतून कार्यमुक्त केले। अतिशय गंभीर बाब या ठिकाणी त्यांच्यासोबत घडलेली आहे। आशा आहे की शासन स्तरावर त्यांचे जे मागणी आहे ती त्वरित पूर्ण व्हावी। अकोला से सी न्यूज़ संवाददाता प्रवीण वाहुरवाग की रिपोर्ट।